सो हॅलो एव्हरीवन, आज आपण इफ एल्स, कंडिशनल स्टेटमेंट, त्याच्यानं कंट्रोल फ्लो हा जो चॅप्टर हा आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात फाउंडेशन जे असतं एखाद्या लॉजिकचं, जेव्हा पण आपण एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करू त्याचा जो फाउंडेशन आहे तर ते ते म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे. सो आता इफ एल्स असतं काय, त्याच्यानंतर आपण ते यूज कुठं करतो, त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत, तर ते सर्व गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. एकदम इझी वेमध्ये बघू. ठीक आहे. आणि सर्वात इझी टॉपिक आहे, खरं सांगायचं आता, आणि मजा येईल. सो आपण आतापर्यंत या गोष्टी बघितल्या. ठीक आहे. काय काय बघितलं एकदा आपण ओव्हरव्ह्यू बघून घेऊ. डेटा टाइप्स बघितले, व्हेरिएबल्स बघितल्या, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट बघितलं, त्याच्यानंतर आपण सिंटॅक्स बघितला, त्याच्यानंतर आपण ऑपरेटर्स बघितले. ऑपरेटर्स मधलं आपलं ऑलमोस्ट सर्व संपलं. ठीक आहे. कंडिशनल ऑपरेटर पण बघितलं आपण. ठीक आहे. तर ऑलमोस्ट कंडिशनल ऑपरेटर जसं आहे ना, तसंच आपलं इफ एल्स पण. कंडिशनल ऑपरेटर काय म्हणतो की जी कंडिशन आहे, कंडिशननुसार माझा आउटपुट जो आहे तो डिफाईन होईल. जर कंडिशन बरोबर असेल तर जो पहिले जी व्हॅल्यू मी लिहिली ती पहिली व्हॅल्यू, समजा कंडिशन चुकीची असेल तर माझी सेकंड व्हॅल्यू ती. राईट. सो सेम गोष्ट इफ एल्सच्या बाबतीत पण आहे. क्लिअर आहे. ठीक. सो या गोष्टी आपण बघितल्या होत्या. राईट. सो आता इथून पुढे आपल्याला काय बघायचं की इफ एल्स. ओके. इफ एल्स पहिले समजून घेऊ की आपण कंट्रोल फ्लो म्हणजे काय. कंट्रोल फ्लो. ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे कंट्रोल फ्लो, तर याचं नाव बघा काय, कंट्रोल फ्लो. म्हणजे काय, जो फ्लो आहे माझा, कसला फ्लो, कोडिंगचा जो फ्लो आहे, जो माझा एक्झिक्युशनचा जो फ्लो आहे. एक्झिक्युशनचा फ्लो कसा असतो, लाईन बाय लाईन. पहिलं वरची लाईन रन होईल, नंतर ही लाईन रन होईल, ही लाईन, ही लाईन. ठीक आहे. सो मला काय करायचं आता, मला जसं आता आपण कंडिशनल ऑपरेटर बघितलं, त्याच्यामध्ये कसं होतं की समजा ही कंडिशन, ठीक आहे, या लाईन नुसार ही लाईन नंबर 2 आहे माझी, समजा ही लाईन नंबर 2 आहे. या लाईन नुसार या लाईन वरती डिपेंड करते की मला पुढे कंटिन्यू करायचंय का नाही. ठीक आहे. समजा मला समजा ही लाईन म्हणती की मला पुढे कंटिन्यू करायचं इथपर्यंत. सो मी काय करेल, समजा ही लाईन येस म्हणली तर मी इथपर्यंत कंटिन्यू करेल. राईट. इथपर्यंत. समजा ही लाईन नो म्हणली तर मी डायरेक्ट इथे स्किप करेल. ठीक आहे. असं पण करायचं असेल. काही काही कंडिशन आपल्याला अशा असतील की मला या प्रकारे करावं लागेल की समजा ती लाईन मला हो म्हणली तर मला पुढची जी गोष्टी कंटिन्यू करायच्या नसेल तर मला स्किप करावं लागतं. ठीक आहे. तिथे काय होतं, जो फ्लो आहे माझा कोडिंगचा जो फ्लो आहे तो कंट्रोल करायचं काम कोणाचं, या लाईनचं, L2चं. दिसतंय. जो माझा फ्लो आहे तो कंट्रोल कोण करतोय, तो कंट्रोल करायचं काम या L2चं आहे. म्हणून या गोष्टीला, या लाईनला आपण काय म्हणू शकतो, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. जी लाईन माझा जो कोडिंगचा फ्लो आहे, जो एक्झिक्युशनचा फ्लो आहे, तो कंट्रोल करायचं काम करते, त्याला म्हणतात कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. क्लिअर आहे गोष्ट. तीच गोष्ट आपल्याला बघायची. ठीक आहे. सो आता इफ एल्सचे आता मी माझ्या पद्धतीने सांगतो. सो कोणीही सिरियस घ्यायचं नाहीये, फक्त समजण्यापुरतं समजून घ्या. डिटेलमध्ये, टेक्निकल वर्डमध्ये मी तर तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. पहिले असतं आपलं इफ एल्स. पहिलं असतो इफ ब्लॉक. ठीक आहे. टाइप्स आहेत इफ ब्लॉक. ओके. इथे असते कंडिशन. नीट बघा, सिंटॅक्स सांगतो. सिंटॅक्स नंतर असतो आपल्याकडे इफ एल्स, इफ कंडिशन. फक्त बघून घ्या, डिटेलमध्ये बघू. इफ कंडिशन एल्स. ओके. इथे C1 लिहिलाय, कोड C1. इथे कोड C1 आहे, कोड C2 आहे. कोड म्हणजे काय, 4-5 लाईनचा जो कोड तुम्हाला लिहायचा असेल तो तुम्ही याच्या आतमध्ये लिहू शकता. ठीक आहे. ओके. आता त्याच्यानंतर इफ कंडिशन C1 else if कंडिशन. ओके. आणि इथं C2 नंतर एल्स C3. ठीक आहे. ओके. पहिल्या 3 गोष्टी बघू, नंतर अजून एक टाईप पडतो, त्याला म्हणतात नेस्टेड इफ एल्स. इफ कंडिशन. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये परत इफ कंडिशन. फक्त बघून घ्या. एल्स. ओके. ठीक आहे. इथे C1 लिहिलाय, इथे C2 लिहिलाय आणि इथे C3 लिहिलाय. ओके. आज तुम्ही हे जे 4 गोष्टी तुम्हाला दिसतात नाही, तुम्ही मिक्स मॅच करू शकता. इथे तुम्ही जसं इथे इफ चार्टमध्ये एकदाच इफ लिहिलंय, एका चार्टमध्ये एकदा इफ लिहिलं, तसं तुम्ही एका चार्टमध्ये असं अनलिमिटेड टाइम्स करू शकता. इथे जसं मी इफ एल्स इफ लिहिलं, तसं तुम्ही इफ एल्स इफ, एल्स इफ, एल्स इफ, एल्स इफ असं करून भरपूर टाइम्स लिहू शकता. ठीक आहे. मी फक्त आता तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला. आता लक्षात द्या, याला म्हणतात सिंपल इफ ब्लॉक. याला काय म्हणतात, सिंपल इफ ब्लॉक. याला म्हणतात इफ एल्स ब्लॉक. याला म्हणतात इफ एल्स लॅडर म्हणतात, लॅडर. ओके. आणि याला म्हणतात आपलं नेस्टेड इफ एल्स, नेस्टेड. ओके. ओके. ठीक आहे. पण पण आता
मी याला काय म्हणतो बघा, आपण याला काय म्हणतो, आपण याला म्हणतो सिंपल, तुम्ही वाचा, ठीक आहे. याला आपण म्हणतो याला सिच्युएशनशिप तुमच्या भाषेमध्ये. आमच्यावर नव्हतं असं काही आणि आम्ही याच्या 100% अपोजला, ठीक आहे, सिच्युएशनशिप. त्याच्यानंतर इथे आहे आपलं ओके. आणि याच्यानंतर आपला सर्वात मस्त म्हणजे कांदेपोहे. ओके, ठीक. हे या गोष्टी समजण्याआधी पहिले समजून घ्या की मी याच्या आधी पण सांगितलं, जे जिथे कर्ली ब्रॅकेट ओपन होतं, जिथे कर्ली ब्रॅकेट क्लोज होतं, याला म्हणतात ब्लॉक ऑफ कोड. याला काय म्हणतात, ब्लॉक ऑफ कोड. जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारलं की ब्लॉक ऑफ कोड काय असतो, किंवा मी म्हणलं की इफचा ब्लॉक, सी एल्सचा ब्लॉक, ब्लॉक म्हणजे काय, हे जे कर्ली ब्रॅकेट आहे ना, मेनचा ब्लॉक, हे जे कर्ली ब्रॅकेट याच्या आतमध्ये जे पण काही लिहिलंय याला म्हणतात ब्लॉक ऑफ कोड, ठीक आहे. आपल्या भाषेमध्ये जसं मी व्हेरिएबलला डब्बा म्हणतो, बाकीच्या गोष्टींना आयटम्स म्हणतो, तसं याला काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये माय स्वीट होम, घर म्हणतात, ठीक आहे, घर. क्लिअर एवढ्या गोष्टी. आता आपण फक्त बेसिक इन्स्ट्रक्शन बघितलं आहे. ओके, नीट ऑब्झर्व करा. आता मी काय म्हणतो, इथे असते आपल्याकडे कंडिशन. ही कोण आहे, कंडिशन. ओके, इफ, ठीक आहे. ओके, आता प्रपोज. प्रपोज म्हणजे काय, नीट बघा. इफची कंडिशन आहे, कोणाची कंडिशन, इफची कंडिशन. इफ कोण आहे माझ्यासाठी, इफ कोण आहे माझ्यासाठी, माझी क्रश आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. ही जी क्रश आहे हिची काहीतरी कंडिशन असतं ना, भरपूर ठिकाणी असतं, आपली पण स्वतःची कंडिशन असते की दिसायला चांगली पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, भरपूर कंडिशन असतात. जसं मुलींच्या पण कंडिशन असतात, हँडसम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, राईट. तशी इफची काय, ही कंडिशन, बरोबर, काहीतरी कंडिशन असेल तिच्यानुसार. तर आता तुम्ही इथे आला, तुम्ही मारला प्रपोज. क्लिअर आहे. तुम्ही कोण आहे, कोडर आहे, तुम्ही युजर आहे. तुम्ही कोणाला मारला, सीला, सी लँग्वेजला. सी लँग्वेज काय म्हणते, इफ कडे माझी ही कंडिशन आहे, बरोबर. ही कंडिशन समजा बरोबर असेल, समजा ही कंडिशन, समजा ही कंडिशन नुसार तुम्हाला हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, बरोबर. समजा तिच्या डोक्यामध्ये आहेत की मला हँडसम पाहिजे, मला टॉल पाहिजे, मला बियर्डवाला पाहिजे, मला अजून स्पेक्सवाला पाहिजे, हे सर्व माझ्या गोष्टी सांगतोय. पण समजा असं कोणी म्हणलं तर मग या कंडिशन, समजा या जे चेक मार्क्स आहेत हे टिक झाले, ह्या कंडिशन समजा बरोबर असतील तरच हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल, राईट, बरोबर. सो त्याच प्रकारे समजा तुम्ही इथे आला, प्रपोज मानलं, समजा कंडिशन बरोबर असेल म्हणजे ती हो म्हणली, ठीक आहे. समजा ती हो म्हणली, इथं दोनच आउटकम आहे, एक तर हो म्हणेल, येस म्हणेल, किंवा मग काय म्हणेल, नाही म्हणेल. समजा ती हो म्हणली तर कुठे घुसायचं, आपण जातो घरात. म्हणजे काय होईल, सी1ला मी एक्झिक्यूट कर टेक्निकल नॉर्मल, ठीक आहे. समजा ती नाही म्हणली, ठीक आहे, तुमच्यामध्ये आहे इगो, ती समजा नाही म्हणली, तुम्ही परत जाणार का विचारायला, का नाही म्हणली, हे नाही म्हणली, ते नाही म्हणली, नाही, आपण लय भारी माणसं. समजा समोरची व्यक्ती नाही म्हणते तर आपण कुठे जाऊ, बाहेर जाऊ. क्लिअर आहे, नाही मला घेणं देणं तुझ्याशी, मी आलो बाहेर. ओके, दोनच कंडिशन, एक हो म्हणली तर काय करायचं, आतमध्ये जायचं, घरात घुसायचं, जे काही लिहिलं ते एक्झिक्यूट करायचं, ठीक आहे, सोबत राहायचं बेसिकली. येस, समजा नाही म्हणली तर बाहेर जायचं. समजलं, हा झाला माझा इफचा. टेक्निकल वर्ड मध्ये असं म्हणतात, इफ इफ the condition is true, is correct, then we will execute our if block, ठीक आहे. if our condition is false, then we ignore or skip our if block जो असेल. समजलं, तेच मी तुम्हाला चांगल्या भाषेमध्ये सांगतो. समजा हो म्हणली तर आपण सोबत राहायचं, आतमध्ये जे काही केलंय ते एक्झिक्यूट करायचं, नाही म्हणजे येऊन जायचं बाहेर. क्लिअर, डन 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 डन, ठीक. आता ऑप्शनल, ठीक आहे. ऑप्शनल म्हणजे सिच्युएशनशिप, तुमचं सिच्युएशनशिप. जसं आता भरपूर इंटरव्ह्यू, सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज पण आले, जसं कॉफी विथ करण मध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर जे सिच्युएशनशिप म्हणजे काय असतं की बाबा माझ्याकडं, मला एक जण आवडते, हे बघ मला ही C1 आवडतंय, ठीक आहे, C1 आवडतं, पण C2 पण थोडं थोडं कन्फ्युज आहे, आवडतं पण कन्फ्युज आहे. तर मी काय करेल, तर C2 ला काय ठेवेल, बॅकअपला. समजा C1 हो म्हणली तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट, बल्ले बल्ले. समजा ही नाही म्हणली तर मी कोणाकडे जाईल, C2 कडे, राईट. तसंच आपल्याकडे असतं इफ एल्स मध्ये पण. ठीक आहे, तुम्ही आला, तुम्ही पहिले इफ कडे गेला, तुम्हाला पाहिजे इफ. इफची समजा कंडिशन आहे, ठीक आहे, इफची जी कंडिशन, इफ समजा हो म्हणली तर काय कराल, सोबत राहाल C1 सोबत, ठीक आहे. C1चा जो कोड आहे, जो इफच्या आतमधला जो कोड आहे, हा जो कोड आहे तो काय होईल, रन होईल, बरोबर. समजा नाही म्हणली तर, नाही म्हणले तर टेन्शन कशाला, आपल्याकडे दुसरे आहे ना एल्स, सिच्युएशनशिप, ठीक आहे. मग आपलं काय रन होईल, C2 रन. ओके, डन, समजलं. ओके, तसंच आपल्याकडे असतं थर्ड की निंबा निंबीचा. ओके, तसं इथे तुम्ही C1 एकच आहे आपल्याकडे, C1च आहे. तसं तुम्ही काय करू शकता,
माझ्याकडे C1 आहे, C2 आहे, C3 आहे, C4 आहे, असे भरपूर ऑप्शन्स आहेत, भरपूर ऑप्शन आहे. फक्त सर्वात शेवटी माझ्याकडे एक डिफॉल्ट ऑप्शन. डिफॉल्ट ऑप्शन म्हणजे काय, मला माहिती सर्वजण नाही म्हणले आपल्याकडे असं सर्वजण नाही म्हणले, समजा मला कोणीच भाव नाही देते, तर एक व्यक्ती असतो जो आपल्याला भाव देतो, जो व्यक्ती, पण त्याची आपल्याला किंमत नसते, राईट. तसंच भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टींनी समजा भरपूर कंडिशन्सनी मला भाव नाही दिला, तर माझ्याकडे कोण असतो शेवटी, एल्स. हा जो आहे, हा माझा फेवरेट फ्रेंड आहे, हा मला भाव देईलच, हे मला माहिती. ठीक आहे. तर बघा पहिलं काय होईल, इकडे जाईल, ही हो म्हणली तर C1 रन होईल, ही नाही म्हणली तर याच्याकडे जाईल, ही पण नाही म्हणली दुसऱ्या कंडिशनकडे, ही पण नाही म्हणली तर तिसरीकडे जाईल, तिसरी नाही म्हणली चौथीकडे जाईल, चौथी नाही म्हणली पाचवीकडे. ठीक आहे. जी हो म्हणेल तो ब्लॉक रन होईल, जी इफ कंडिशन हो म्हणेल, जी इफ कंडिशन बरोबर असेल तो ब्लॉक काय होईल, रन होईल. नाहीतर आपल्याकडे आहे एल्स, नाहीतर हा ब्लॉक तर आहेच आपल्याकडे. ठीक आहे, समजलं. ओके. आता नेस्टेड इफ म्हणजे काय, कांदे पोहायचा कार्य. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला ती मुलगी हो म्हणली, मी मेल आहे म्हणून मी मुलगी म्हणतो, तुम्ही फिमेल असेल तर तुम्ही मेल कन्सिडर करा. ठीक आहे. आपण इथे कंडिशन, ही कंडिशन समजा तुम्ही हो म्हणली, तर तुम्ही कुठे गेला, घरात गेलात, राईट. आता मला सांगा, जर तुम्हाला खरंच लग्न करायचं असेल किंवा खरंच पुढे जाऊन तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला काय असतं, घरात गेल्यानंतर कोण कोण असतं, मम्मी असती, पप्पा असतात, काका असतो, मामा असतो, आजूबाजूचे असतात, राईट. सर्वांचे जे आहेत, सर्वांचा तुम्हाला काय लागतो, होकार लागतो, राईट. सर्व तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागतं. सेम गोष्ट येतात. जर ती बाहेरची कंडिशन मला हो म्हणली, पण मला आतमध्ये पण कंडिशन पडलेल्या आहेत, आतमध्ये पण मला मम्मीला कन्व्हिन्स करणं, पप्पाला कन्व्हिन्स करणं, याला कन्व्हिन्स करणं, त्याला कन्व्हिन्स करणं, राईट. सेम गोष्ट येतं. बाहेरची कंडिशन हो म्हणली तर आतमध्ये घुसतो आपण, मग परत आतमध्ये C1 ही जी कंडिशन हो म्हणली तर C1 रन होईल, नाही म्हणली तर आपल्याकडे एल्स आहे, डिफॉल्ट आहे ऑप्शन, आपण C2 रन. क्लिअर आहे. एक तर C1 होईल नाहीतर C2 होईल. कधी, जेव्हा माझी कंडिशन हो म्हणाल तर. जर ही कंडिशनच नाही म्हणली, ही कंडिशनच मला फॉल्स म्हणती, तर कोण रन होईल, माझी डिफॉल्ट कंडिशन C3. क्लिअर आहे, गोष्ट समजतीये. ओके. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, कन्फ्यूज झाला असाल तर, की इफच्या पुढे असते कंडिशन. ठीक आहे, इफच्या पुढे असते कंडिशन. ठीक आहे. ज्या इफची कंडिशन ट्रू असेल, बरोबर असेल, तोच ब्लॉक, तोच इफ आपला रन होईल, नाहीतर कुठे जाईल, आपण एल्स कडे जाऊ. कोणाकडे जाऊ, एल्स कडे. ठीक आहे. माझ्याकडे मल्टिपल कंडिशन्स असल्या तर मी काय लिहितो, इफ एल्स. एल्स नंतर माझ्याकडे अजून एक कंडिशन आहे, म्हणून मी एल्स नंतर पण काय लिहितो, इफ, जसं मी तर केलं. ठीक आहे. इफ इफ लिहिलं. ओके. माझ्याकडे अजून एक कंडिशन, मी काय लिहिलं, एल्स, त्याच्यानंतर परत इफ, एल्स लिहिलं, जसं इंग्लिशमध्ये बोलतो, इफ एल्स इफ, तसं. आय होप समजलं असेल, राईट. सो पुढे आता क्वेश्चन बघू आपण. इझी क्वेश्चन, कालचा जो क्वेश्चन होता तोच. मला काय करायचं, फाइंड मॅक्सिमम नंबर अमंग 2. ठीक आहे. माझ्याकडे दोन नंबर आहेत, ए आणि बी. कोण आहे, ए आणि बी. ह्याच्यातला मोठा कोणता आहे तो फाइंड करायचा, मॅक्सिमम कोणता आहे तो फाइंड करायचा दोघांपैकी. ओके. ठीक आहे. आता इफेल्सने कसं सॉल्व्ह करायचं बघा. मी ऍझ्युम काय करतोय, मी ऍझ्युम काय केलं की ए मोठा आहे. काल पण असंच केलं होतं ना आपण. ऍझ्युम काय केलं, जे तुम्हाला पाहिजे ते ऍझ्युम करायचं. मी ऍझ्युम केलं की ए माझा मोठा आहे. येस, ए माझा मोठा. ठीक आहे, क्लिअर. ओके. नीट बघा, मी काय म्हणतोय, जर ए मोठा असेल, तर मी काय करेल, प्रिंट करेल ए ची व्हॅल्यू. ए इज मोठा. येस. समजा ही कंडिशन बरोबर असेल, ही कंडिशन मला हो म्हणली, तर मी काय करेल, ए इज मोठा. जर ही कंडिशन मला नाही म्हणली, तर मी काय करेल, प्रिंट. मला माहिती समजा ए मोठा नसेल तर कोण मोठा आहे, बी इज मोठा. क्लिअर आहे, डन. ओके, सर्व समजलं, राईट. नीट ऑब्झर्व करा. आता मला लिहायचं कसं बघ, इफ इफ आतमध्ये आपण लिहितो कंडिशन. कंडिशन काय, ए बी पेक्षा मोठा. येस. मग इथे ब्रॅकेट ओपन केलं. समजा ए, आता मी काय म्हणलं, जर कंडिशन हो म्हणली तर काय करायचं मला, जर कंडिशन हो म्हणली तर प्रिंट एफ ए इज मोठा, सेमीकोलन. ओके. समजा ही कंडिशन नाही म्हणली तर काय करायचं मला, दोन्ही ऑप्शन मला इमॅजिन करून ठेवावे लागतील ना. एक तर हे होईल ना, तर हे होईल. तर एल्स प्रिंट एफ बी इज मोठा. ओके. आणि नंतर इथे ब्रॅकेट. क्लिअर आहे, समजलं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता हे लिहायचं कसं ते बघा, कोडमध्ये. हा आपला कोड आहे, राईट. सो आता बघा, व्यवस्थित बघा. काहीच नाही, मला किती व्हेरिएबल लागतात, दोन व्हेरिएबल, दोन गोष्टी चेक करायचे असतील तर इथे लिहिल इंट ए कॉमा बी. ठीक आहे. नंतर मी काय करेल, प्रिंट एफ करेल. युजरकडनं व्हॅल्यू घ्यायची माझी, कोणाकडनं, हे आपलं झालंय म्हणून मी फास्ट घेतो. इंट
एनी टू नंबर्स, ठीक आहे. ओके, स्कॅन एफ. डेटा टाईप कोणता आहे? इंटिजर, म्हणून मी काय लिहिल पर्सेंटेज डी. ओके, अँड ए अँड बी. त्याच्यानंतर काय करायचं मला? इफ. आता बघा, इफ जर ए मोठा असेल, तर काय कर बाबा? प्रिंट कर. काय प्रिंट करायचं? प्रिंट एफ ए इज मोठा. ओके ओके, ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू पण आपण इथे लिहू वाटलं असतं, ए इक्वल टू असं, आणि इथं पर्सेंटेज. मला इथं व्हॅल्यू पाहिजे म्हणून तिथं मी पर्सेंटेज डी लिहिलं. हे तुम्हाला माहिती, मी परत सांगायची गरज नाही. जिथं तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे तिथं पर्सेंटेज डी लिहायचं. कोणाची व्हॅल्यू पाहिजे? एची व्हॅल्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा ए मोठा नसला तर असं म्हणू शकता ना, ए मोठा नाही, काय होईल? प्रिंट एफ बी इक्वल टू पर्सेंटेज डी. परत इथे मी कोणाची व्हॅल्यू प्रिंट करेल? बी ची. इज मोठा, आणि इथे बी सेमीकॉलन. आता हे आपण रन करू. ओके, एंटर एनी टू नंबर्स. पहिला नंबर 23, दुसरा नंबर 21, ठीक आहे. आता नीट बघा, एंटर. काय म्हणलं मी? अँड ए अँड बी एल्स प्रिंट एफ. एक मिनिट हा. ओके, एक मिनिट, काहीतरी इश्यू झाला इथे. काय चुकलं बघा बरं व्यवस्थित. इफ ए इज मोठा, ए इज ग्रेटर दॅन बी, प्रिंट एफ एंटर एनी टू नंबर्स, स्कॅन एफ पर्सेंटेज डी. हे ते आय थिंक ह्या गोष्टी बरोबर आहेत. लँग्वेज पण सी आहे, ठीक आहे. ओके, इथे दोन आहे, अँड ए अँड बी, ठीक आहे. ओके, काहीच नाही केलंय, बघू आपण. प्रिंट एफ. ओके, 21 अँड 12 आलं. आलं. ए ए म्हणजे याची व्हॅल्यू 21 आहे, इज मोठा. आलं, ठीक आहे. क्लिअर. काहीच नव्हतं झालं रे, रिफ्रेश केलं फक्त मी. ओके, डन. क्लिअर आहे गोष्टी. परत एकदा रन करायचं, परत एकदा रन केलं. आता थोडासा चांगला नंबर टाका, 23 एंटर 24. आलं, 24 इज मोठा. बी म्हणजे 24 जी सेकंड व्हॅल्यू ती इज मोठा. आलं, डन आहे, ठीक. आता बघा, आता एक क्वेश्चन सांगतो, एक छोटंसं हे सांगतो बघा. 23, दोन नंबर समजा इक्वल असले तर, दोन्ही नंबर समजा इक्वल असले तर बघा, आता असं म्हणते 23 मोठा आहे, दोन्ही नंबर इक्वल आहे. मग असं प्रिंट व्हायला पाहिजे ना की दोन्ही नंबर इक्वल आहे. तसं होतंय का? नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? नीट बघा, की माझ्याकडे तीन कंडिशन आहे. एक तर ए मोठा असेल, तीन कंडिशन आहे. एक तर ए मोठा असेल, नाही तर बी मोठा असेल, किंवा मग दोघं पण इक्वल असतील, ठीक आहे. दोघं पण काय? इक्वल, राईट. ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन, ही एक कंडिशन. मला सांगा, तीन कंडिशन शिवाय अजून एक कंडिशन असू शकते का? तीन तीन पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्याशिवाय चौथी पॉसिबिलिटी आहे का? नाही. म्हणजे एक तर हे होईल, नाही तर हे होईल, नाही तर हे होईल, राईट. सो मी काय म्हणतोय, ही माझी झाली कंडिशन C1, ही झाली माझी कंडिशन C2. आता मी म्हणतोय की ए बी पेक्षा मोठा पण नाहीये, आणि बी पण मोठा नाही, ए पण मोठा नाही, बी पण मोठा नाही. उरलं कोण? इक्वल वाला. परत बघा, मी म्हणलं ए पण मोठा नाहीये, बी पण मोठा नाहीये, तर आता राहिलं काय? की दोघं इक्वल होऊ शकतात. मग दोघं इक्वल असतात, समजा दोघं इक्वल आहेत, मग ही कोणती कंडिशन झाली माझी? एल्स कंडिशन. समजलं? ही झाली माझी पहिली कंडिशन, ही झाली माझी दुसरी कंडिशन, ही कोणती झाली? एल्स कंडिशन. काय एल्स कंडिशन झाली? कारण की ही डिफॉल्ट कंडिशन आहे. समजा माझा ए पण मोठा नाहीये, बी पण मोठा नाही, तर उरलं कोण? इक्वल वाली कंडिशन म्हणून. डन, ठीक आहे. क्लिअर आहे. आता सेम गोष्ट मी इथे लिहितो, नीट बघा. आता हे कसलं एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल आहे इफ एल्स लॅडरचं. एल्स इफ अजून एक कंडिशन आहे ना, जेवढ्या कंडिशन तेवढ्या इफ. काय कंडिशन आहे? बी मोठा पाहिजे, बी मोठा कोणापेक्षा? ए पेक्षा, ठीक आहे. मग प्रिंट काय करायचं मला? प्रिंट एफ. सेम गोष्ट, प्रिंट एफ. मी वरच कॉपी करतो, नीट बघा. आता मी हे गोष्ट जी आहे ॲज इट इज येऊन कॉपी करेल आणि खाली पेस्ट करेल, ठीक आहे. आणि इथे फक्त एच जागी काय येईल? बी येईल. बी इज मोठा. ओके, बी. आता इथे एल्स. आता इथे लिहायची गरज आहे का दोघं इक्वल पाहिजे? नाही गरज. दोन आता एल्स मध्ये
दोन्ही इक्वल आहे हे लिहायची परत गरज आहे का? नाही, कारण की ते हुशार आहे ना कम्प्युटर, त्याला माहिती ए मोठाने बी मोठाने बोललं कोण एल्स. ठीक आहे, प्रिंटर. ठीक आहे, ए कॉमा बी. आता नीट बघा, ए इक्वल टू बी अँड बी इक्वल टू पर्सेंटेज डी इज इक्वल इक्वल. ओके, आता हे मी समजा रन केलं तर बघा, आता परत मी 23 टाकलं तर बघा, 23 एंटर, 23 एंटर टाका, आलं 23 अँड बी इक्वल टू 23 इज इक्वल, दोन्ही पण जे नंबर तुम्ही टाकले ते इक्वल. किती भारी दिसतंय, समजलं? या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे एक एक्झाम्पल झालं कसलं, इफ एल्स लॅडरचं. तसंच आपण नेक्स्ट इफ एल्स पण वापरू शकतो, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात करण्यासारख्या ज्या आपण करू शकतो. क्लिअर आहे? ठीक, ओके. आता अजून एक क्वेश्चन आहे जो आपण काल बघितला होता. ठीक आहे, मला चेक करायचं आहे. आता मी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो एक क्वेश्चन करेल, आपण इथे थांबू, मग मी तुम्हाला 2-3 क्वेश्चन होमवर्कला देईल, ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, याच क्वेश्चनच्या बेसवरती. क्वेश्चन असा आहे की की नीट बघा, नीट बघा, ही 2 नंबर इनपुट घ्यायचे. ठीक आहे, असं घेऊ आपण. ओके, ठीक आहे. चेक whether the given input is divisible by 3 and 5. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन आहे, चेक whether हे बघ, चेक whether both inputs, हे बघ, both inputs that is A and B. ठीक है, A and B, ठीक है, तो A and B and A modulo B is 0, ठीक है, is 0, is divisible. A is divisible, फ्रेमिंग थोड़ी चुकली असेल, A is divisible by B. ठीक है, is true or not, is true or not. आपण काय म्हणलं, पहिला क्वेश्चन बघा, एक इनपुट घ्यायचा, तो चेक करायचा की 3 डिव्हिजिबल आहे आणि 5 डिव्हिजिबल आहे का नाही. सेकंड क्वेश्चन असा आहे की चेक करायचं की 2 इनपुट घेतले ए आणि बी, तर चेक करायचं की ए इज डिव्हिजिबल बाय बी आहे का नाही. हे 2 गोष्टी आहेत. ओके, ह्या 2 गोष्टी करायच्या. आता पहिला क्वेश्चन करू आपण, डिव्हिजिबल. मी पहिलेच म्हणलं होतं, समजा एखादी गोष्ट डिव्हिजिबल असेल, मी काय म्हणलं होतं, एखादी गोष्ट समजा डिव्हिजिबल असेल, त्याचा मॉड्युलो काय येईल, 0. म्हणजे इथे काय म्हणतायत की आपल्याला चेक करायचं की डिव्हिजिबल आहे का, कशाने, 3 आणि 5 ने. समजा मी जो इनपुट घेतोय त्या इनपुटला मी ऍझ्युम केलं ए, जो इनपुट आहे त्याला ऍझ्युम काय केलं ए, तर मला चेक काय करायचं आहे, कंडिशन 1 काय आली, बघा नीट बघा, ए इज ए मॉड्युलो 3, ठीक आहे, इक्वल टू 0. मला चेक करायचं की हे डिव्हिजिबल आहे का नाही. चेक करण्यासाठी आपण इक्वल टू वापरतो, राईट. तसंच मला अजून काय चेक करायचं आहे, 5 सोबत 5 ने डिव्हिजिबल आहे का नाही, परत इकडे चेक केलं. ओके, आता इथे शब्द बघा कोणता वापरला, शब्द काय, मला दोन्ही गोष्टी पाहिजे, शब्द आहे अँड. तर मग आपण कालच शिकलो, अँड म्हणजे काय, लॉजिकल अँड, डबल अँड वापरायचं. क्लिअर आहे? आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा, आता मी डायरेक्ट कोड करून दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. इथपर्यंत तर क्लिअर आहे, एवढं तर सेम आहे आपलं. ठीक आहे, आता फक्त चेक करायचं डिव्हिजिबल आहे का. इफ, नीट बघा, इफ ए मॉड्युलो 3 इक्वल टू 0. ओके, अँड काल हे असे क्वेश्चन केलेले आहेत आपण, ए मॉड्युलो 5 इक्वल टू 0. ठीक आहे, छान पद्धतीने लिहू आपण व्यवस्थित. ओके, देन प्रिंटफ एस ए that is percentage d is divisible by 3 and 5. ठीक आहे, 3 and 5, आणि इथं एची व्हॅल्यू प्रिंट केली. मी काय म्हणलं इथे, येस ए जो आहे तुम्ही जो इनपुट दिला तो डिव्हिजिबल आहे 3 आणि 5. ठीक आहे, ती व्हॅल्यू प्रिंट केली. एल्स काय लिहिल मी, सेम गोष्ट लिहिल. नो, इथे फक्त एसच्या जागी काय लिहिल, कॉपी.
आणि इथं खाली एसच्या जागी नो लिहिली, नो प्रिंट एफ. इथं खाली इज नॉट नो. ठीक आहे, ओके. आता हे मी रन करून देऊ. सोपा क्वेश्चन आहे. मी पहिले चेक केलं की 3 डिव्हिजिबल आहे का नाही. येस, चेक कसं करायचं, कालच बघितलं आपण की डिव्हिजिबल असेल तर काय त्याचा मॉड काय असतो, 0 असतो. ते चेक केलं. अँड नंतर काय केलं मी, अँड आपल्याला काय विचारलं होतं 5 सोबत आहे का नाही. परत मग काय केलं, ए मॉड्युलो 5 इक्वल टू 0. आता ही गोष्ट मी समजा रन केली तर बघा मला इनपुट येईल. इनपुट घेतला मी समजा 23. ठीक आहे, 23. मला सांगा 23, एक मिनिट हा. इथे आपल्याला हे बघा, इथे नीट बघा. आता चुकलं काय की या क्वेश्चन मध्ये आपल्याला किती इनपुट लागत होते, 2. तर मी तर 2 इनपुट घेतले होते, ए आणि बी. पण या क्वेश्चन मध्ये मला एकच इनपुट लागतोय, ए. तर मी तर एक इनपुट मी कॅन्सल करेल, जो आहे ना हा, हा इनपुट मी कॅन्सल करेल बस. ओके, समजलं का. 2 इनपुट लागत होते मागच्या क्वेश्चन मध्ये, तर मला आता एकच इनपुट लागते, तुम्ही एकच. 46, 46 5नी पण डिव्हिजिबल नाही, 3नी पण डिव्हिजिबल. बघा इथं काय म्हणतात, नो ए इज, ए म्हणजे 46 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 and 5. परत एकदा रन केलं, नीट बघा आता. 15, एक काम करू आपण, 12, 12 3 डिव्हिजिबल आहे का, 3च्या टेबलमध्ये आहे ना 12, येस. पण 5च्या टेबलमध्ये नाही, 5च्या टेबलमध्ये नाही. तर आपण अँड लिहिलंय तिथं. अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन बरोबर पाहिजे, म्हणजे 3च्या पण टेबलमध्ये पाहिजे आणि 5च्या टेबलमध्ये पण पाहिजे. तर याचा आउटपुट काही मला नो होईल. बघा आला नो. ओके ओके, ठीक आहे. आता मी समजा इथे 15 लिहिली, 15 3च्या टेबलमध्ये पण आहे, 5च्या टेबलमध्ये पण. तर काय येईल आउटपुट, आला का, येस, डिव्हिजिबल बाय 3 and 5. सेम गोष्ट तुम्ही कोणताही नंबर आला, 3च्या जागी 6 आला, 5च्या जागी 2 आला, ते करू शकता. अँडच्या जागी ऑर आलं तर काय करायचं, फक्त अँडच्या ठीक आहे ऑर लिहायचं बस. ठीक. सेकंड क्वेश्चन काय म्हणताय की चेक करायचं ए मॉड्युलो म्हणजे ए इज डिव्हिजिबल बाय बी. ठीक आहे, ह्या गोष्टी चेक करायच्या. मग काय येईल, फक्त काय येईल कंडिशन, ए मॉड्युलो बी इक्वल टू 0. बाकी सर्व सेम ॲज इट इज. क्लिअर, ठीक आहे, समजलं बस. आता बघा इथे काय येईल, परत आता मला किती इनपुट लागतात, परत बघा इनपुट किती लागतात, 2, ए आणि बी. मी तर काय लिहिलं, एक इनपुट अजून घेतला बी नावाने. ओके, नंतर काय चेक करायचं, आता एवढी मोठी कंडिशन चेक नाही करायची मला. इथं काय चेक करायचं, फक्त ए मॉड्युलो बी म्हणजे ए बी ने डिवाइड केल्यानंतर त्याचा मॉड्युलो 0 येतो का नाही, हे चेक करायचं मला. ठीक आहे, येस, ए इज डिव्हिजिबल बाय, इथे एवढं मोठं करण्याच्या ऐवजी मी काय करेन, फक्त बी लिह, बी. ठीक आहे, पर्सेंटेज बी. छान प्रकारे लिहितोय मी, तुम्हाला अजून मस्त प्रकारे समजेल. एक कॉमन, नो इज नॉट डिव्हिजिबल बाय बी. काहीच नाही केलं, जर तुम्हाला ही कंडिशन समजली असेल तर बाकी सर्व गोष्टी चिल्लर आहेत. हा क्वेश्चन रन केला. ओके, काय म्हणतात, अनडिक्लेअर. ओके, ती डिक्लेअरच नाही केला ना, सांगितलंच नाही मला बी डब्बा लागेल म्हणून. ठीक, एरर असा लावता की तिथं बी हा जो व्हेरिएबल आहे तो डिक्लेअरच नव्हता केला, सांगितलंच नव्हतं कॉम्प्युटरला की बी काय, बी डब्बा कुठं आहे. म्हणून मग तो म्हणला की बी डब्बा कुठं आहे, मग तेवढंच आलं होतं बस. ठीक आहे, 40. अरे यार, स्टॉप करू आपण. इनपुट चुकीचं गेला माझ्याकडनं, नीट बघा. 34, ठीक आहे, 34. त्याच्यानंतर मी सेकंड देतो 6. मला सांगा बरं, 6च्या टेबलमध्ये 34 आहे का, नाही. तर मग डिव्हिजिबल असेल का, नो. त्यामुळे नो, ए म्हणजे 34 इज नॉट डिव्हिजिबल बाय 6 आलं. सेम गोष्ट मी समजा केली. काय करू आपण आता, 36 घेतला, ठीक आहे, आणि 9 घेतला, 9. 36 आणि 9 आहे ना, येस, 36 इज डिव्हिजिबल बाय 9. एवढं सोपं. आय होप तुम्हाला आजचं पूर्ण लेक्चर समजलं असेल. काय बघितलं आपण आज, इफेल्स बघितलं. इफेल्स म्हणजे काय, जी कंडिशन आहे समजा ती बरोबर असेल तर इफचा ब्लॉक रन होतो, नसेल तर एल्सचा ब्लॉक रन होतो. राईट, असंच आपण कंबाईन करून इफेल्स लॅडर बनवू शकतो, नेस्टेड इफेल्स पण बनवू शकतो. आय होप समजलं असेल, आणि खूप इझी इझी गोष्टी आहेत. ठीक आहे, अजून मस्त मस्त क्वेश्चन आपण करू. क्वेश्चन बघा, क्वेश्चन होमवर्कसाठी असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चेक करायचं, चेक गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. हे पहिला क्वेश्चन आहे, इवन आहे का ऑड आहे हे चेक करायचं. सेकंड गोष्ट अशी आहे, सेकंड क्वेश्चन असा आहे की तुम्हाला चेक करायचं, दोन इनपुट घ्यायचे. हा बा काय म्हणलं, टेक 2 इनपुट ॲज ए अँड बी अँड चेक
फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन अशी आहे ए प्लस प्लस ग्रेटर दॅन बी प्लस प्लस इंटू 3 अँड मस्त क्वेश्चन आहे ना. अँड हे चुकीच केलं अँड असं येते. ओके प्लस आता काय घ्यायचं बरं सांगा. ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ए इंटू ए. हा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि मला याचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचं, चॅटमध्ये सांगायचं. क्लिअर आहे. आजसाठी आपण इथे थांबू. इझी क्वेश्चन आहे, याची उत्तरं मी देणार नाही. सोपे क्वेश्चन्स आहेत, इझी आहे, खूप इझी. कंडिशन तर मीच लिहून दिली तुम्हाला, कंडिशन तर मीच लिहून दिली आहे. राईट. ठीक. ओके. सो आपण आजसाठी ते थांबू. तब तक केले बाय बाय. प्रॅक्टिस करत राहा. जेवढे क्वेश्चन दिले तेवढे सॉल्व्ह करा. आपला सी कंप्लीट होईल. क्लिअर आहे. ओके चलो बाय.